त्रिरत्न बौद्ध महासंघ कोल्हापूर केंद्राच्या वतीनं धम्ममित्र दीक्षा समारंभ पेठ वडगाव इथं संपन्न। भाऊजी हिताय विद्यार्थी वसतिगृह पेठ वडगाव इथं संपन्न झालाय। धम्मचारी ज्योतिधर आचार्य पुणे, धम्मचारी प्रबोधन रत्न पुणे, धम्मचारी संघभद्र पुणे यांच्या हस्ते आदर्शांना मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्पार्पण करून धम्मचारी खेमदस्तीन, धम्मचारी ऋतुजित, धम्ममित्र सुरेश कांबळे, धम्ममित्र राजेंद्र कांबळे यांनी त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील आणि बुद्धपूजा या गाथेचं पठण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धम्मचारी आर्यकुमार यांनी केलं। धम्मचारी वरोध यांनी सुंदर असं प्रास्ताविक केलं। उपस्थितीत पाहुण्यांचं स्वागत, पुष्प आणि बाबासाहेबांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। आदरणीय धम्मचारी ज्योतिधर यांनी धम्ममित्र समारंभाचे अतिशय सुंदर असं धम्मप्रवचन दिलं। ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांचं कल्याण मित्रचं नातं आपण जर लक्षात घेतलं तर बाबासाहेबांनी दिलेला संदेश, शिक्षा, दीक्षा आणि रक्षा निश्चित आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो असं मौल्यवान विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून मांडले। धम्मचारी ज्योतिधर यांचा परिचय धम्मचारी प्रशील यांनी सुंदर अशा शब्दात त्यांच्या सद्गुणांचं वर्णन करून दिला। धम्मचारी शाकय बोधी चेअरमन यांच्या हस्ते 13 विनंती मित्रांना धम्ममित्र म्हणून दीक्षा देण्यात आली। धम्मचारी प्रबोधन रत्न आणि यांनी धम्ममित्र बनण्यासाठीच्या 3 बाबींवर प्रकाश टाकला। या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन धम्मचारी शाक्य मित्र यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने केलं। धम्ममित्र धम्मसहाय्यक यांनी आणि दान दिलेल्या बंधू भगिनींचे कार्यक्रमात सहकार्य केलं। याबद्दल सर्व मित्रांचे आभार व्यक्त करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाचे पूजास्थान शाकई कुल चॅप्टरच्या मित्रांनी अतिशय सुंदर केलं होतं। या कार्यक्रमाचा 140 लोकांनी उपस्थित राहून लाभ घेतला। सातारा धम्ममित्र गोवा इथून धम्मचारी विद्याकुमार उपस्थित होते। शेवटी धम्ममित्र विजय, धम्ममित्र अजित यांनी धम्मपालनी गाथेनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। शिवार न्यूजसाठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले।